स्टील तुमचं कोणतं वापरलं जातं? स्टील तुमचं जिंदाल वापरलं, आम्ही जिंदाल वापरतो. हा जिंदाल वापरलं तर तुम्हाला चांगली क्वालिटी मिळते. जिंदाल वापरलं तर आता त्याच्यामध्ये पण विषय आहे स्टील मध्ये. हा. आता लोक सांगतात की ब्रँडेडचे चार्जेस वगैरे जास्त आहेत. हम्म. पण ते काही जणांचा काय असा विषय असतो की नाही त्याने नाव दिलं म्हणून त्याचे ब्रँड म्हणून किंमत जास्त आहे. पण जर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही त्याचे टेस्ट रिपोर्ट काढलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायनर फरक मिळणार आणि तोच मायनर फरक इम्पॉर्टंट असतो. म्हणजे आता तुम्ही जिंदालचं कंपॅरिझन करा किंवा टाटाचं कंपॅरिझन करा आणि प्लस अंबाशक्ती, शिर्डी वगैरे यांचं कंपॅरिझन करा. नॉर्मल तुम्हाला टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे त्यांची थोडाफार फरक मिळणार. आता हे थोडं हार्ड येतं, ते थोडंसं सॉफ्ट येतं. शक्यतो जे कामगार काम करणारे असतात ते सांगणार की तुम्ही शिर्डीच आणा, कारण त्यांना ते बेंटअप करायला चांगलं पडतं. पण हे शक्यतो ते वैतागतात करायला आणि त्याच्यामध्ये हार्ड येतो, त्यांना पूर्ण बेंटअप करायला, बांधायला वगैरे खूप कठीण जातं. अच्छा. सेम सिमेंटमध्ये अल्ट्राटेक एसीसी आहेत, त्यांची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वगैरे पूर्ण त्यांचे जे इंटरनल सॉर्ट पॉईंट्स आहेत, प्लस तुम्ही लोकलचं म्हणजे कमी रेटवाले जेके वगैरे किंवा आहे, आता मी ब्रँड मुद्दा म्हणून सांगतोय. पण याच्या टेस्ट रिपोर्ट मध्ये डिफरन्स आहे माइंड. सो अगेन तुमच्यावरती आहे की तुम्हाला जर कॉस्ट इफेक्टिव्ह काम करत असेल तर तुम्ही लोकल सिमेंट वापरू शकता किंवा तुम्ही लोकल स्टील पण वापरू शकता. अगेन तुम्ही सेफ्टीला क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करताय पण तुम्ही तिथे पैसे वाचू शकता. ओके, तो ऑप्शन मी तुमच्यावरती सोडतोय की बघा प्रत्येकाचं बजेट आहे. कोकणामध्ये घर बांधावं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाचं स्वप्न आहे. पण कोकणामध्ये घर काय तुम्ही 10 वेळा बांधणार नाही, तुम्ही एकदाच बांधणार आहात आयुष्यामध्ये. तर त्याचा पण तुम्ही विचार करा की तुम्ही लो क्वालिटी मला वापरता, तुम्ही वाचवता किती आहे? 1.5 लाख 2 लाख रुपये. त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही सेव्ह नाही करू शकत. ओके, जास्तीत जास्त मला असं वाटतं 2.5 लाखापेक्षा जास्त नाहीच होणार. ओके, पण त्याच्यामध्ये तुम्ही घराच्या क्वालिटीवरती कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करताय. ओके, सो तो कुठेतरी नंतर मग 2 वर्षानंतर भिंतीला क्रॅक जाणार, सीपेज वगैरे होणार किंवा जमिनीला म्हणजे खालून पाणी वरती येणार भिंतीनं. तर ते सगळे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. परत स्लॅबचं लिकेज वगैरे आहे, हे सर्व प्रॉब्लेम नंतर स्टार्ट होतात साधारण 1-1.5 वर्षानंतर. ओके.